नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे रोजगार मराठी या युट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत। आपण चर्चा करणार आहोत महावितरणच्या विद्युत सहाय्यक जाहिरात क्रमांक 6 2023 मधील वयाच्या अटीबाबतच्या शिथिलतेबाबत आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाच्या शासन निर्णयाविषयी महत्त्वाची माहिती बघणार आहोत। तुमच्या पण वयामध्ये सूट मिळेल का या प्रश्नाचं अचूक उत्तर मिळवण्याचा आपण या व्हिडिओमधून प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, आपण सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत हा जो महत्त्वाचा शासन निर्णय आहे तो आपल्या जाहिरातीमध्ये कोणत्या मुद्दा क्रमांकाअंतर्गत दिलेला आहे आणि त्याचबरोबर त्या शासन निर्णयामध्ये काय काय दिलेलं आहे हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्याचबरोबर त्या शासन निर्णयाची पीडीएफ ची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये उपलब्ध आहे। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हा शासन निर्णय डाउनलोड करून आपल्याकडे सेव्ह करून ठेवू शकता। मित्रांनो, आपण सर्वांना माहितच आहे की रोजगार मराठी या युट्यूब चॅनलवरती महावितरण, महापारेषण, महानिर्मिती, एमआयडीसी सारख्या विविध विभागातील विशेषतः तांत्रिक प्रवर्गातील विविध पदांच्या जाहिरातीविषयी आपण सविस्तर अशी माहिती या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत असतो। जे काही तुमचे प्रश्न असतात त्या प्रश्नाचे उत्तर देण्याचे आम्ही या ठिकाणी काम करत असतो। त्यामुळे तुम्हाला जर आमच्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा। तुम्ही व्हिडिओ बघता, तुम्ही माहिती घेता, पण तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करत नाही, तर तुम्हा सर्वांना विनंती आहे की तुम्ही चॅनलला सबस्क्राइब सुद्धा करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून आम्ही प्रसिद्ध केलेली माहिती तुमच्यापर्यंत योग्य वेळामध्ये पोहोचू शकेल। चला तर मित्रांनो, आपण आता माहितीकडे वळूया। तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण वयोमर्यादाविषयी जाणून घेऊ। महावितरणची जाहिरात आणि महापारेषणची जाहिरात मागच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरमध्ये माहिती घेतली होती की दोन्ही जाहिरातीमध्ये वयोमर्यादामध्ये काय काय फरक आहे त्याविषयी। आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा ती माहिती घेणे गरजेचे आहे, कारण वयोमर्यादामध्ये बरीच अशी तफावत आहे आणि शासन निर्णयानुसार आपल्याला काही फायदा होऊ शकतो का महावितरणमध्ये याविषयी आपण चर्चा करणार आहोत। तर मित्रांनो, महावितरणच्या जाहिरातीनुसार कमाल वयोमर्यादा जे काही खुल्या प्रवर्गातील उमेदवार आहे किंवा जे अराखीव उमेदवार आहे त्यांच्याकरता कमाल वयोमर्यादा 27 वर्षे आहे। तर महापारेषणच्या जाहिरातीनुसार खुल्या प्रवर्गातील म्हणजेच अराखीव उमेदवारांकरता कमाल वयोमर्यादा 38 वर्षे दिलेली आहे। त्याचबरोबर मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अनाथ घटक यांच्याकरता महावितरणमध्ये कमाल वयोमर्यादा 32 वर्षे दिलेली आहे। तर महापारेषणमध्ये मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अनाथ घटक यांच्याकरता कमाल वयोमर्यादा 43 वर्षे दिलेली आहे। तर अशा पद्धतीने सुरुवातीलाच महावितरण आणि महापारेषण जरी पद हे विद्युत सहाय्यक असलं, जरी शैक्षणिक अर्हता आयटीआय इलेक्ट्रिशियन असलं, महावितरणमध्ये वायरमन सुद्धा आहे, त्याचप्रमाणे मानधन सुद्धा सारख्या प्रकारचं आहे, तरी पण दोन्ही जाहिरातीमध्ये वयोमर्यादेचा असा आपल्याला फरक दिसून येतो। याविषयीचा सविस्तर व्हिडिओ या अगोदरच आम्ही प्रसारित केलेला आहे, त्याची लिंक वरती आय बटन मध्ये उपलब्ध आहे, त्या ठिकाणी जाऊन तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता। त्या व्हिडिओमध्ये आपण फक्त वयोमर्यादाच नाही तर इतरही बाबत काय काय फरक आहे याविषयी सविस्तर चर्चा केलेली आहे। तर मित्रांनो, पुढे आपण जाऊया की जाहिरात क्रमांक 6 2023 दिनांक 29/12/2023। मित्रांनो, ही जी दिनांक आहे 29/12/2023 ही खूप महत्त्वाची भूमिका या जाहिरातीमध्ये पार पाडत आहे। ते कसे आपण पुढे जाणून घेणार आहोत। फक्त तुम्ही जाहिरातीचा जो काही दिनांक आहे 29/12/2023 हा तुम्ही लक्षात ठेवा। अद्याप आपल्यापर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक उपलब्ध झालेली नाही, पण महावितरणचे कुठेतरी आपल्याला आभार मानावे लागेल की महावितरणने दिनांक 29/12/2023 या रोजी जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे। माझं हे मागण्यामागचा उद्देश काय आहे लवकरच तुम्हाला कळेल मित्रांनो, त्यामुळे तुम्ही सोबत राहा आणि बघा या दिनांकाचा या जाहिरातीमध्ये किती मोठा सिंहाचा वाटा आहे हे आपण बघूयात। तर मित्रांनो, वयोमर्यादा संदर्भात महत्त्वाचे काही मुद्दे आहेत ते आपण सर्वप्रथम जाणून घेऊ। तर मित्रांनो, आताच आपण वयोमर्यादा बघितलेली आहे, आता आपण पुढे बघूया की जाहिरात क्रमांक 6 2023 मध्ये मुद्दा क्रमांक 3.8 मध्ये असं दिलेलं आहे की महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णय क्रमांक स.नि.व. 2023 प्र.क्र. 14/कार्या 12 दिनांक 3 मार्च 2023 अन्वये विहित केलेल्या तरतुदीनुसार कमाल वयोमर्यादा 2 वर्षे इतकी शिथिलता देण्यात येत आहे। जर तुम्ही जाहिरात काळजीपूर्वक वाचली असेल तर हा मुद्दा तुमच्या लक्षात आला असेल, आणि जर तुम्ही जाहिरात काळजीपूर्वक वाचलेली नाही तर या ठिकाणी आपण तो मुद्दा समजून घेण्याचा प्रयत्न करू। सर्वप्रथम मित्रांनो, या ठिकाणी शासन निर्णय क्रमांक दिलेला आहे स.नि.व. 2023/प्र.क्र. 14/कार्या 12 दिनांक 3 मार्च 2023। तर मित्रांनो, आपण बघून घेऊया की या शासन निर्णयाविषयी सविस्तर माहिती काय काय आहे। या शासन निर्णयाची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये उपलब्ध आहे। व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला सांगितलंच आहे, त्या शासन निर्णयाची पीडीएफ तुम्ही डाउनलोड करून ठेवणे गरजेचे आहे। आपण सर्वांना विनंती आहे की तुम्ही त्या लिंक वरती जा, त्यामध्ये इम्पॉर्टंट असलेल्या सर्वच्या सर्व लिंक त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे आणि त्याच
लिंक वरती तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरणे सुरू झाल्यानंतर ती सुद्धा लिंक त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून दिली जाईल। तर ती लिंक तुम्ही सेव्ह करून ठेवा आणि त्याचबरोबर हा जो शासन निर्णय आहे त्याची पीडीएफ सुद्धा तुम्ही डाउनलोड करून ठेवा। तर शासन निर्णय संकेतांक आहे मित्रांनो, या ठिकाणी स्क्रीनवरती तुम्ही वाचू शकता। हा संकेतांक तुम्ही तुमच्याकडे नोट डाऊन करून ठेवा। तुम्ही जर गुगलला गेलात आणि हा जर नंबर तुम्ही टाकला तर तुम्हाला शासन निर्णय क्रमांक जो आपण आता वाचला होता तो तुम्हाला डाउनलोड करता येईल। तर मित्रांनो, या शासन निर्णयाचा संकेतांक आहे 2023031802146507 अशा पद्धतीने हा संकेतांक क्रमांक आहे मित्रांनो। तर चला सर्वप्रथम आपण शासन निर्णय काय आहे आणि त्यामध्ये काय काय माहिती दिलेली आहे ते आपण वाचून घेऊ। परत आपण सर्वांना विनंती आहे की हा जो दिनांक आहे 29/12/2023 हा तुम्ही तुमच्या लक्षात ठेवा, कारण या दिनांकाचा बराच मोठा रोल या जाहिरातीमध्ये आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण आलेलो आहोत शासन निर्णयावरती। या ठिकाणी आपण सविस्तर असं वाचून घेऊ, सविस्तर एक एक पॉइंट एक एक मुद्दा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू। या ठिकाणी वरती आपण वाचू शकतो की शासन सेवेत सरळ सेवेने नियुक्तीसाठीच्या कमाल वयोमर्यादेत दिनांक 31 डिसेंबर 2023 पर्यंत शिथिलता देणे बाबत। मी वारंवार काय म्हणत होतो मित्रांनो, जाहिरातीचा जो दिनांक आहे 29/12/2023 या तारखेचा खूप मोठा रोल आहे। हे का म्हटलं हे तुम्हाला लक्षात आलं असेल की कमाल वयोमर्यादेमध्ये 31 डिसेंबर 2023 पर्यंत फक्त शिथिलता देण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे आणि जाहिरात प्रसिद्ध झाली 29 तारखेला, म्हणजे फक्त 2 दिवस बाकी असताना ही जाहिरात प्रसिद्ध केली महावितरणने। कदाचित ही जाहिरात 31 डिसेंबरच्या नंतर या महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये वगैरे जरी प्रसिद्ध झाली असती तरी तुम्हाला 2 वर्षाचे जी शिथिलता आहे ती शिथिलता वयोमर्यादेमध्ये मिळाली नसती। अद्यापही महावितरणने ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक किंवा इतर माहिती आपल्यापर्यंत पोहोचवलेली नाही। कदाचित काही टेक्निकल इश्यू असतील, प्रशासकीय काही मुद्दे असतील, पण महावितरणने एक चांगुलपणा करून ही जाहिरात 2 दिवसा अगोदर म्हणजे शासन निर्णयाची व्हॅलिडिटी संपण्याच्या अगोदर प्रसिद्ध केली। त्यामुळे खरंच महावितरणला मनपूर्वक आभार आपण सर्व उमेदवारांनी मानायला पाहिजे। तर पुढे आपण वाचूया मित्रांनो की महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक स.नि.व. 2023 प्रक्र 14 कार्य 12 हा जो नंबर आहे कुठे दिलेला आहे, आपण जर जाहिरात बघितली ही जाहिरात आहे मित्रांनो, जाहिरात क्रमांक 6/2023 या ठिकाणी मुद्दा क्रमांक 8 मध्ये सेम क्रमांक दिलेला आहे की महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णय क्रमांक स.नि.व. 2023 प्रक्र 14 कार्य 12 दिनांक 3 मार्च 2023 अन्वये। या ठिकाणी आपण वाचू शकतो हा सुद्धा शासन निर्णय क्रमांक 3 मार्च 2023 चा आहे आणि क्रमांक सुद्धा सेम आहे। तर या ठिकाणी आपण पुढे वाचू मित्रांनो, मादाम कामा मार्ग हुतात्मा राजगुरु चौक मंत्रालय मुंबई 400032 तारीख दिलेली आहे 3 मार्च 2023। संदर्भ या ठिकाणी दिलेला आहे की सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक SRV 2015 प्रक्र 404/12 दिनांक 25/4/2016। प्रस्तावना या ठिकाणी आपण वाचून घेऊ। आपण सर्वांचा बराच वेळ आपण या ठिकाणी घेणार नाही, आपण काही मुद्दे फक्त वाचण्याचा प्रयत्न करू, तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा। या ठिकाणी प्रस्तावना दिलेली मित्रांनो, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून राज्य शासनाने 75,000 पदभरतीची प्रक्रिया सुरू करण्याचे घोषित केले असून याकरिता पदभरतीवरील निर्बंध काही कालावधीकरता शिथिल करण्यात आले आहेत। त्या अनुषंगाने भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे। दरम्यानच्या कालावधीत काही लोकप्रतिनिधींकडून निवेदने प्राप्त झाली आहेत। सदर निवेदनांद्वारे अशी मागणी करण्यात आली आहे की विविध कारणांमुळे उदाहरणार्थ कोरोना, सदोष मागणी पत्रे व मागणी पत्र न पाठवणे इत्यादी पुरेशा जाहिराती प्रसिद्ध न झाल्याने ज्या उमेदवारांना परीक्षांना बसण्याची संधी प्राप्त झाली नाही आणि त्यांची कमाल वयोमर्यादा संपुष्टात आली आहे अशा उमेदवारांना परीक्षांना बसण्याची संधी प्राप्त व्हावी यास्तव शासनाने कमाल वयोमर्यादेत सवलत देण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा। या पार्श्वभूमीवर उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत शिथिलता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। तर या ठिकाणी शासन निर्णय काय दिलेला आहे तो सुद्धा आपण बघून घेऊ। प्रस्तावनेत नमूद कारणांचा साधक बाधक विचार करून या शासन निर्णयाद्वारे खालील प्रमाणे सूचना देण्यात येत आहेत। मुद्दा क्रमांक आहे 1, या शासन निर्णयाच्या दिनांकापासून ते दिनांक 31 डिसेंबर 2023 पर्यंत शासकीय सेवेत सरळ सेवेने नियुक्ती संदर्भात प्रसिद्ध होणाऱ्या सर्व जाहिरातींकरता अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी संदर्भाधीन दिनांक 25/4/2016 च्या शासन निर्णयात विहित केलेल्या कमाल वयोमर्यादेत खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षे व मागास प्रवर्गासाठी 43 वर्षे। या ठिकाणी जरी 38 वर्षे आणि 43 वर्षे दिलेले आहे, पण महापरिषदच्या जाहिरातीमध्ये अशा पद्धतीने वयोमर्यादा आपल्याला दिसून येते, पण महावितरणच्या जाहिरातीमध्ये खुल्या प्रवर्गाकरता 27 वर्षे आणि मागास प्रवर्गाकरता 5 वर्ष शिथिलता म्हणजे 32 वर्षे आपल्याला दिसून येते। तरी तो मुद्दा आपण गौण ठेवू आणि शासन निर्णयामध्ये काय दिलेलं आहे ते सर्वप्रथम आपण समजून घेऊ। तर विहित केलेल्या कमाल वयोमर्यादेत
2 वर्षे इतकी शिथिलता खुल्या प्रवर्गासाठी 40 वर्षे व मागास प्रवर्गासाठी 45 वर्षे देण्यात येत आहे. म्हणजे या ठिकाणी हे स्पष्ट होतं की 2 वर्ष ही शिथिलता असणार आहे. पुढे बघून घेऊ मुद्दा क्रमांक 2. ज्या पदांसाठी संबंधित पदांच्या सेवा प्रवेश नियमात विवक्षित कारणास्तव संदर्भातील दिनांक 25/6/2016 मध्ये विहित केलेल्या कमाल वयोमर्यादेपेक्षा भिन्न कमाल वयोमर्यादा, जशी की कमाल वयोमर्यादा आपल्याला महापारेषण आणि महावितरण मध्ये भिन्न दिसते, तर अशा भिन्न कमाल वयोमर्यादा विहित केली आहे. अशा पदांसाठी देखील या शासन निर्णयाच्या दिनांकापासून ते दिनांक 31 डिसेंबर 2023 पर्यंत शासकीय सेवेत सरळ सेवेने नियुक्ती संदर्भात प्रसिद्ध होणाऱ्या सर्व जाहिरातींकरता अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी संबंधित पदाच्या सेवा प्रवेश नियमात विहित केलेल्या कमाल वयोमर्यादेत 2 वर्षे इतकी शिथिलता देय राहील. म्हणजे या ठिकाणी सुद्धा हे स्पष्ट होत आहे. उपरोक्त जे दिलेले आहे 38 वर्षे 43 वर्षे याच्या व्यतिरिक्त जरी वयोमर्यादा दिलेली असेल त्यामध्ये सुद्धा 2 वर्षाची शिथिलता देण्यात येत आहे. पुढे दिलेला आहे मुद्दा क्रमांक 3. सदर शासन निर्णयाच्या दिनांकापूर्वी जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत, तथापि अद्याप उमेदवारीने अर्ज सादर करण्याची मुदत संपलेली नाही. अशा सर्व जाहिरातींसाठी देखील वरील 1 व 2 नुसार कमाल वयोमर्यादेतील शिथिलता लागू राहील. त्यानुसार संबंधित जाहिरातीच्या अनुषंगाने कमाल वयोमर्यादेत शिथिलता दिल्याने पात्र ठरलेल्या उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी आवश्यकतेनुसार पुरेशी मुदतवाढ देण्यात यावी. हा जो आहे मुद्दा क्रमांक 3 हा ज्या उमेदवारांच्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत किंवा ज्या विभागाच्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत पण अद्याप उमेदवारीने अर्ज करण्याची मुदत संपलेली नाही अशा उमेदवारांकरता होती. हा शासन निर्णय आहे मार्च 2023 चा, त्यावेळच्या जाहिरातींकरता हा मुद्दा लागू होतो. पुढे दिलेला आहे मुद्दा क्रमांक 4. दिनांक 31 डिसेंबर 2023 नंतर हा मुद्दा अत्यंत महत्वाचा मित्रांनो, तुम्ही समजून घ्या म्हणून मी वारंवार बोलतो की जाहिरातीचा दिनांक आहे 29/12/2023. ही जी तारीख आहे ही अत्यंत महत्वाची भूमिका या वयोमर्यादेच्या शिथिलतेमध्ये पार पाडत आहे. तर या ठिकाणी आपण वाचू शकतो मुद्दा क्रमांक 4. दिनांक 31 डिसेंबर 2023 नंतर प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरता संदर्भातील दिनांक 25/4/2016 च्या शासन निर्णयात अथवा संबंधित पदाच्या सेवा प्रवेश नियमात विहित केलेली कमाल वयोमर्यादाच लागू राहील. म्हणजे काय दिलेलं आहे, जर ही जाहिरात 31 डिसेंबर 2023 नंतर प्रसिद्ध झाली असती तर ही जी काही 2 वर्षाची शिथिलता आहे ती शिथिलता लागू राहिली नसती. त्यामुळे या ठिकाणी दिलेलं आहे की ज्याप्रमाणे दिनांक 25/4/2016 च्या शासन निर्णयामध्ये वयोमर्यादा दिलेली आहे तीच वयोमर्यादा लागू राहील. आणि हा जो शासन निर्णय आपण वाचतो त्या शासन निर्णयानुसार जे दिलेले आहे 2 वर्षाची शिथिलता ती लागू राहणार नाही असं या मुद्दा क्रमांक 4 मध्ये दिलेलं आहे. ही अत्यंत महत्वाची बाब अनेक विद्यार्थ्यांकरता अनेक उमेदवारांकरता असू शकते मित्रांनो. बऱ्याच उमेदवारांचे वय हे पार झालेले आहे, त्या वयामध्ये ते बसत नाही आणि हा जर शासन निर्णय जर लागू झाला असेल त्यांच्याकरता लागू होत असेल तर नक्कीच बरेचसे उमेदवार या पदांकरता अर्ज करू शकतात. त्यामुळे हा शासन निर्णय अत्यंत महत्वाचा आहे. पुढे आपण बघू शकतो मित्रांनो, सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक जसं मी मग कसे सांगितलेला आहे त्याप्रमाणे आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने. ठीक आहे. या ठिकाणी वाचू शकतो गीता राहुल कुलकर्णी उपसचिव महाराष्ट्र शासन, प्रत दिलेली आहे. कोणकोणत्या ठिकाणी दिली तुम्ही पीडीएफ बघून त्यामध्ये बघू शकता. तर असा हा अत्यंत महत्वाचा शासन निर्णय आहे मित्रांनो. आता आपण व्हिडिओमध्ये पुढे बघून घेऊ की कोणकोणत्या कॅटेगरीतील कोणकोणत्या प्रवर्गातील उमेदवारांची वयोमर्यादा काय काय राहील. तर मित्रांनो आता आपण पुढे बघून घेऊ जाहिरात क्रमांक 6 2023 दिनांक 29/12/2023 जाहिरातीनुसार वयोमर्यादा आणि शासन निर्णयानुसार वयोमर्यादा. मित्रांनो तुम्ही ज्या काही प्रवर्गामधून येत असाल तो आपला प्रवर्ग तुम्ही बघण्याचा प्रयत्न करा आणि तो समजून घेण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो खुला प्रवर्गाविषयी आपण बोलूया. जी काही जाहिरात आहे जाहिरात क्रमांक 6 2023 त्यानुसार खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरता कमाल वयोमर्यादा ही दिलेली आहे 27 वर्षे. पण हा जो शासन निर्णय आपण ज्याविषयी आता चर्चा केली त्यानुसार कमाल वयोमर्यादा 27 वर्षे अधिक 2 वर्षे म्हणजे 29 वर्षे खुल्या प्रवर्गाकरता म्हणजे अराखीव उमेदवारांकरता. पुढे बघू आपण मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यांच्याकरता 5 वर्ष शिथिलतम म्हणजे 27 + 5 म्हणजे एकूण 32 वर्षे दिलेले आहे महावितरणच्या जाहिरातीमध्ये. आणि या शासन निर्णयानुसार कमाल वयोमर्यादा अधिक 2 वर्षे म्हणजे आपण या ठिकाणी म्हणू 34 वर्षे. म्हणजे जो उमेदवार मागासवर्गीय आहे किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या प्रवर्गात मोडत असेल तर तो 34 वर्षापर्यंतचा असेल तर तो उमेदवार या ठिकाणी अर्ज सादर करू शकतो. पुढे बघूया मित्रांनो शिकाऊ उमेदवारांकरता जाहिरातीनुसार
खुला प्रवर्ग 27 वर्षे अधिक त्यांनी पूर्ण केलेल्या शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण कालावधी एवढी कमाल वयोमर्यादा अशा पद्धतीने जाहिरातीमध्ये दिलेलं आहे। आणि शासन निर्णयानुसार खुला प्रवर्ग 27 वर्षे अधिक त्यांनी पूर्ण केलेल्या शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण कालावधी एवढी कमाल वयोमर्यादा अधिक 2 वर्षे। हा समजून घेण्याचा प्रयत्न करा मित्रांनो। खुल्या प्रवर्गाकरता 27 वर्षे कमाल वयोमर्यादा, जर अप्रेंटिसशिप किंवा शिकाऊ उमेदवारी 1 वर्षाची केली असेल किंवा 2 वर्षाची केली असेल तर जाहिरातीनुसार 27 अधिक 1 किंवा 2 म्हणजे 28 किंवा 29 वर्षापर्यंतचे उमेदवार ज्यांची शिकाऊ उमेदवारी महावितरण, महापारेषण, महानिर्मिती या तिन्ही कंपन्यांपैकी किंवा MSEB 1 असताना ज्या उमेदवारांनी शिकाऊ उमेदवारी पूर्ण केलेली आहे अशा उमेदवारांना 27 प्लस 1 किंवा 2 म्हणजे 28 किंवा 29 वर्षापर्यंतची वयोमर्यादा देण्यात आलेली होती। पण शासन निर्णयानुसार खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरता त्याने जर 1 वर्षाची किंवा 2 वर्षाची शिकाऊ उमेदवारी पूर्ण केली असेल तर 27 प्लस 1 किंवा 2 म्हणजे 28 किंवा 29 प्लस 2 म्हणजे 30 किंवा 31 वर्षापर्यंत हे उमेदवार अर्ज सादर करू शकतात। पुढे बघून घेऊ मित्रांनो, मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अनाथ घटक यांच्याकरता 32 वर्षे अधिक त्यांनी पूर्ण केलेल्या शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण कालावधी एवढी कमाल वयोमर्यादा ही जाहिरातीनुसार दिलेली होती। म्हणजे 32 प्लस 1 म्हणजे 33, 32 प्लस 2 म्हणजे 34। आणि शासन निर्णयानुसार मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अनाथ घटक यांच्याकरता 32 वर्षे अधिक त्यांनी पूर्ण केलेल्या शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण कालावधी म्हणजे 1 वर्ष म्हणजे 33 वर्षे, 2 वर्ष म्हणजे 34 वर्षे प्लस शासन निर्णयानुसार 2 वर्षे म्हणजे 35 आणि 36 वर्षे अशी कमाल वयोमर्यादा असल्याचे आपल्याला दिसून येते। पुढे बघू मित्रांनो, जाहिरातीनुसार आणि शासन निर्णयानुसार दिव्यांग उमेदवार यांच्याकरता कमाल वयोमर्यादा। दिव्यांग उमेदवारांचा आणखी एक प्रश्न आहे की महावितरणच्या जाहिरातीमध्ये फक्त 3च प्रवर्गातील उमेदवारांकरता दिलेला आहे, ते म्हणजे कुष्ठरोगमुक्त, शारीरिक वाढ खुंटणे आणि ऍसिड अटॅक विक्टीम म्हणजे ऍसिड हल्लाग्रस्त, आम्ल हल्लाग्रस्त अशाच उमेदवारांचे प्रवर्ग दिलेले आहे। त्यांचा सुद्धा मुद्दा आहे की महापारेषणप्रमाणे इतर प्रवर्गातील दिव्यांग उमेदवारांना सुद्धा संधी देण्यात यावी। तर आपण या ठिकाणी वयोमर्यादेविषयी जाणून घेऊ। दिव्यांग उमेदवारांकरता जाहिरातीनुसार कमाल वयोमर्यादा दिलेली आहे 45 वर्षे, तर शासन निर्णयानुसार कमाल वयोमर्यादा 45 वर्षे अधिक 2 वर्षे म्हणजे असणार आहे 47 वर्षे। त्यानंतर माजी सैनिक यांची कमाल वयोमर्यादा जाहिरातीनुसार 45 वर्षे आणि शासन निर्णयानुसार 45 वर्षे अधिक 2 वर्षे बरोबर 47 वर्षे। त्यानंतर आपण जाणून घेऊ खेळाडू उमेदवार यांची कमाल वयोमर्यादा जाहिरातीनुसार खुला प्रवर्ग 27 वर्षे अधिक 5 वर्षे शिथिलतम खेळाडू या अंतर्गत बरोबर 32 वर्षे, तर खेळाडू या आरक्षणाअंतर्गत 5 वर्षे शिथिलतम म्हणजे एकूण 32 वर्षे अधिक शासन निर्णयानुसार 2 वर्षे म्हणजे कमाल वयोमर्यादा खुल्या प्रवर्गाकरता खेळाडू उमेदवारांकरता 34 वर्षे। त्याचप्रमाणे मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यांना जाहिरातीमध्ये 5 वर्ष शिथिलतम दिलेले आहे, म्हणजे एकूण कमाल वयोमर्यादा 32 वर्षे अधिक खेळाडू या प्रवर्गाचे 5 वर्ष शिथिलतम म्हणजे एकूण 37 वर्षे आणि शासन निर्णयानुसार 32 वर्षे अधिक खेळाडू या प्रवर्गाचे 5 वर्ष शिथिलतम म्हणजे 37 वर्षे आणि शासन निर्णयानुसार 2 वर्षे शिथिलतम म्हणजे 39 वर्षे कमाल वयोमर्यादा राहील। पुढे बघून घेऊ अनाथ उमेदवार यांची कमाल वयोमर्यादा जाहिरातीनुसार खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरता 27 वर्षे अधिक 5 वर्षे शिथिलतम बरोबर 32 वर्षे आहे आणि शासन निर्णयानुसार 27 वर्षे अधिक 5 वर्षे शिथिलतम अनाथ या प्रवर्गांतर्गत म्हणजे 32 वर्षे अधिक शासन निर्णयानुसार 2 वर्षे म्हणजे एकूण 34 वर्षे। त्याचप्रमाणे मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यांच्याकरता ऑलरेडी 5 वर्षे शिथिलतम आहे, म्हणजे 27 प्लस 5 म्हणजे 32 वर्षे अधिक अनाथ उमेदवारांचे 5 वर्षे शिथिलतम म्हणजे एकूण 37 वर्षे आणि शासन निर्णयानुसार 32 वर्षे अधिक 5 वर्षे शिथिलतम अनाथ उमेदवाराचे बरोबर 37 वर्षे अधिक 2 वर्षे शासन निर्णयानुसार शिथिलतम म्हणजे एकूण 39 वर्षे। अशा पद्धतीने मित्रांनो विविध जे काही तुम्ही उमेदवार आहात त्या उमेदवारांकरता शासन निर्णय जो आपण बघितला त्यानुसार अशा पद्धतीने 2-2 वर्षे शिथिलतम दिलेले आहे, तर तुमची वयोमर्यादा सुद्धा वाढलेली आहे। त्यानंतर मित्रांनो आपण जाहिरात क्रमांक 6 2023 दिनांक 29/12/2023 च्या जाहिरातीमधील वयोमर्यादेसंदर्भात महत्त्वाचे काही मुद्दे आहेत ते आपण जाणून घेऊ। मुद्दा क्रमांक 3.10 जाहिरातीमध्ये दिलेला आहे, एखादा उमेदवार वयोमर्यादेतील सवलतीपैकी एकापेक्षा जास्त सवलतीकरता पात्र ठरत असल्यास पात्र सवलतीपैकी अधिकतम वयाची सवलत अनुज्ञेय राहील। एक उदाहरण घेऊ मित्रांनो, एखादा उमेदवार खुल्या प्रवर्गातील आहे म्हणजे त्याचे कमाल वयोमर्यादा 27 वर्षे, तो त्याकरता पात्र ठरत आहे। त्याचबरोबर तो जर खेळाडू आहे तर त्याला 5 वर्ष शिथिलतम दिलेले आहे, म्हणजे 27 प्लस 5 म्हणजे 32 वर्षे। त्या कंडिशन मध्ये त्याला जी कमाल वयोमर्यादा आहे ती 32 वर्षे लागू राहील। पण त्याचप्रमाणे शासन निर्णय सुद्धा दिलेला आहे, त्यानुसार 2 वर्ष शिथिलतम म्हणजे 34 वर्षे, म्हणजे या तिन्ही वयोमर्यादेमधील 34 वर्ष ही हायेस्ट आहे, म्हणजे
त्या 34 वर्षाची जी वयोमर्यादा आहे त्या वयाच्या सवलतीकरता तो उमेदवार अनुज्ञेय राहील. पुढे बघून घेऊ मित्रांनो दुसरा मुद्दा क्रमांक 3.11. परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर मागासवर्गीय उमेदवारांसाठी विहित केलेली वयोमर्यादा तसेच इतर पात्रता विषयक अटी किंवा निकषांसंदर्भात कोणतीही सूट किंवा सवलत घेतली असल्यास अशा उमेदवाराचा अराखीव म्हणजे खुला सर्वसाधारण पदावर विचार करण्यात येणार नाही. हा दिलेला होता मुद्दा क्रमांक 3.11. हा मुद्दा मित्रांनो मागासवर्गीय उमेदवारांकरता. पुढील मुद्दा मित्रांनो 3.12. वयोमर्यादा करता SSC प्रमाणपत्रावर दर्शवलेली किंवा नोंदवलेली जन्मतारीख ग्राह्य धरण्यात येईल. हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो. ज्यावेळेस तुम्ही अर्ज सादर करणार ऑनलाईन अर्ज भरणार त्यावेळेस तुमच्या 10वीच्या मार्कशीट वरती जी काही जन्मतारीख दिलेली आहे तीच जन्मतारीख त्या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यामुळे तीच जन्मतारीख तुम्ही न चुकता टाकणे खूप गरजेचं आहे. कारण बऱ्याचशा उमेदवारांची जन्मतारीख जी आहे ती 10वीच्या मार्कशीट वरती चुकलेली असते. मग ते उमेदवार अर्ज करतात बोर्डाकडे आणि ती सर्टिफिकेट यायला 2, 3, 4, 5 वर्ष लागतात. कधी कधी ती बऱ्याच उशिरा येते किंवा बरेच त्याकरता आपल्याला खेटे घालावं लागते. त्यावेळेस ती सर्टिफिकेट येते. त्यामुळे जरी तुमची तारीख चुकलेली असेल 10वीच्या मार्कशीट वरती तरी पण तीच तारीख तुम्ही ऑनलाईन अर्ज करताना फिलअप करा. बऱ्याचशा उमेदवारांची 10वीच्या मार्कशीट वरती जन्मतारीख वेगळी आहे आणि आधार कार्ड वरती जन्मतारीख वेगळी आहे किंवा 12वीच्या सुद्धा मार्कशीट वरती जन्मतारीख वेगळी असते. त्या कंडिशन मध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त तुमच्या 10वीच्या मार्कशीट वरती जी जन्मतारीख दिलेली आहे तीच जन्मतारीख तुम्हाला फिलअप करायची आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण आज अत्यंत महत्वाच्या वयोमर्यादेविषयी जो मुद्दा आहे त्याविषयी सविस्तरपणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला जर अशीच माहिती नियमितपणे हवी असेल तर तुम्ही नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि या व्हिडिओची दखल घेतल्याबद्दल आपण सर्वांचे धन्यवाद आणि येणाऱ्या सर्व परीक्षांकरता आपण सर्वांना बेस्ट ऑफ लक. आजच्या व्हिडिओमध्ये तुर्तास एवढंच मित्रांनो. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत. धन्यवाद.